बी युअर ओन बॉस. बिझनेस सुरू करा. नोकरीपेक्षा अधिक पैसे मिळवायचे असतील तर स्वतःच काहीतरी सुरू करा. तुम्ही अशाच वाक्यांवर विश्वास ठेवून बिझनेस सुरू करताय का? भावनांच्या आहारी जाऊन तुम्ही काहीतरी सुरू करायला बघताय का? मग जरा थांबा आणि हा व्हिडिओ आधी बघा. नमस्कार मित्रांनो, मराठी सोशल मीडियावरती तुमचं स्वागत. चला मारूया बिझनेसच्या गप्पा. चला बिझनेस करूया मध्ये. आजकाल प्रत्येक जण म्हणतोय की मला माझा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, मला काहीतरी स्वतःच करायचंय. पण हा निर्णय घ्यायच्या आधी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आपण स्वतःला विचारत नाही की तुम्ही बिझनेस करण्यासाठी खरोखरच तयार आहात का? मित्रांनो, आजची परिस्थिती अशी आहे की सोशल मीडियावरती प्रत्येक बिझनेस इन्फ्लुएन्सर आपल्याला ओरडून ओरडून सांगतोय की क्विट युअर जॉब, फॉलो युअर पॅशन, बी युअर ओन बॉस, एस्केप फ्रॉम 9 to 6 मेंटॅलिटी, कॉर्पोरेट जॉब सोडा, स्वतःचा बिझनेस करा. आणि मग हे सतत सतत ऐकून लोकांना आपला चांगला चाललेला जॉब अचानकच आवडेनासा होतोय. आणि मग तो सोडून कसलीही तयारी न करता लोक बिझनेस सुरू करतायत. काही महिने करतात आणि मग तो नाही चालला की हताश होऊन घरी बसतात. याचं कारण काय? तर भावना ओसंडून वाहत होत्या, पण तयारी मात्र शून्य होती. बिझनेस करा म्हणून सांगणारे कधीही त्यांच्या अपयशाविषयी बोलत नाहीत. ते नेहमीच एक अत्यंत सुंदर रोजी पिक्चर आपल्या समोर क्रिएट करतात आणि मग अनेक जण उत्साहानं पण विचार न करता बिझनेस सुरू करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकतात. कुठलाही प्रोडक्टचा रिसर्च नाही, मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टला मागणी आहे की नाही याचा अंदाज नाही, फक्त आणि फक्त रील्स, कोट्स आणि मोटिवेशनल स्पीकर्स वरती विश्वास ठेवून लोक बिझनेस करायला जातात आणि मग नंतर सांगतात की बिझनेस कठीण आहे, तो फारसा चालत नाही. खरं तर बिझनेस चालत नाही असं नसतं, आपली तयारी चुकीची असते. तुम्ही म्हणाला तर हे सगळं ठीक आहे, पण मग बिझनेस म्हणजे नेमकं काय आहे? किंवा काय तयारी करायला हवी? तर बिझनेस म्हणजे फक्त मी बॉस आहे किंवा मीच सगळे डिसिजन्स घेऊ शकतो किंवा फिनान्शियल फ्रीडम असणं म्हणजेच बिझनेस करणं असं काही नसतं. खरं तर बिझनेस म्हणजे ग्राहक समजून घेणं, ग्राहकाच्या अपेक्षा, ग्राहकाची गरज समजून घेणं, बाजारपेठेचा अभ्यास करणं, स्पर्धा ओळखणं, आपली ताकद आणि आपल्या मर्यादा यांची योग्य ती जाणीव आणि त्यांचा योग्य तो बॅलन्स साधता येणं, आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे सस्टेनेबल प्लॅनिंग करणं. म्हणजे असं प्लॅनिंग करणं जे कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करेल. हे सगळं जर आपण केलं नाही तर बिझनेस करणं म्हणजे फक्त डोळ्यांवर पट्टी बांधून एखाद्या ट्रॅफिक वाल्या रस्त्यावर धावत जाण्यासारखं. कोणताही बिझनेस करण्यासाठी 3 गोष्टी ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली म्हणजे व्हिजन किंवा दिशा. म्हणजे तुम्ही काय विकताय, कुणाला विकताय आणि का विकताय, त्याचं स्पष्ट उत्तर तुमच्याकडे हवं. इथे विकताय म्हणजे हे कायम प्रोडक्टच असलं पाहिजे असं काही नाही. ती एखादी सर्व्हिस असू शकते, एखादी कन्सल्टन्सी असू शकते. तर हे सगळं तुम्ही कुणासाठी करताय, का करताय, याचं स्पष्ट उत्तर तुमच्याकडे हवं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एक्झिक्युशन. आपल्याला काय असं वाटतं की माझ्याकडे एक एकदम लाखात एक अशी आयडिया आहे. ऍक्च्युली प्रत्येकाकडे आयडियांचा खच आहे. सगळ्यांना 100 आयडियाज माहिती आहेत. आयडिया असणं हे जास्ती महत्वाचं नाहीये, त्याही पेक्षा महत्वाचं आहे की ती आयडिया एक्झिक्यूट करता येणं, म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून ती आयडिया रियालिटीमध्ये आणता येणं. मग यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात, SOPs ज्याला आपण म्हणतो, किंवा कॅश फ्लो मॅनेजमेंट कसं करायचं, वेंडर रिलेशन्स कसे ठेवायचे, सेल्स चॅनल्स कसे बसवायचे, कस्टमरचा सपोर्ट कसा
मॅनेज करायचा. ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीमध्ये महत्वाच्या आहेत. त्यामुळे पहिलं झालं व्हिजन आणि दुसरं झालं एक्झिक्युशन. आणि त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट बिझनेससाठी जरुरीची आहे ती म्हणजे अडॅप्टेबिलिटी, म्हणजे बदल स्वीकारण्याची तयारी. मार्केट सतत बदलत असतं, नवीन नवीन गोष्टी होत असतात. त्यामुळे 2020 साली जे चाललं ते 2025 साली चालेलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला सतत काहीतरी शिकायला हवं आणि स्वतःला अपडेटेड ठेवायला हवं. तर आता बिझनेस सुरू करताना तुमच्याकडे काय बेसिक तयारी केलेली असायला हवी त्याबद्दल आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट आहे म्हणजे मार्केट रिसर्च, की तुम्ही जे काही प्रोडक्ट किंवा जी काही सर्व्हिस तुम्ही देताय ती कुणाला उपयोगी पडणार आहे, त्याची खरोखरच डिमांड आहे का? असेल डिमांड तर ती किती पर्सेंट लोकांसाठी ती डिमांड आहे, म्हणजे प्रत्येकालाच त्या प्रोडक्टची गरज आहे का, फक्त 5% लोकांना त्या प्रोडक्टची गरज आहे का, 50% लोकांना त्या प्रोडक्टची गरज आहे किंवा सर्व्हिसची. हे तुम्हाला समजल्याशिवाय कुठलाही बिझनेस आयडिया ही फायनल करण्यामध्ये काही पॉईंट नाही. त्यामुळे मार्केट रिसर्च हा अत्यंत महत्वाचा आहे. दुसरं त्याचबरोबर महत्वाचं आहे ते म्हणजे बिझनेस मॉडेल. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की समजा 50% लोकांना आपल्या आजूबाजूच्या या प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची गरज आहे, पण त्या लोकांना तुमच्याबद्दल कसं कळणार, तुम्ही अमुक एक बिझनेस मध्ये आहात हे ते कसं समजून घेतील? त्यानंतर ते तुमचे क्लायंट्स किंवा कस्टमर का होतील, कसे होतील? त्यानंतर त्यांच्याकडून तुम्ही किती चार्ज करू शकाल? त्यांना तुमचा कस्टमर बनवण्यासाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे? यातून तुमचा प्रॉफिट किती असणार आहे? तो प्रॉफिट किती दिवसांनी तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे? हे सगळं ठरतं तुम्ही बिझनेस मॉडेल कसं बसवाल त्याच्यावरती अवलंबून आहे. तिसरी गोष्ट आहे स्किल आणि टीम. म्हणजे तुम्ही जो बिझनेस करायला जाताय त्या बिझनेसचं तंत्र तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे का, तुम्ही कुणावर तरी अवलंबून आहे तो बिझनेस करण्यासाठी? मग ज्याच्यावर तुम्ही अवलंबून असाल तो तुमचा बिझनेस पार्टनर असू शकेल किंवा तो तुमच्याकडे एखादा काम करणारा व्यक्ती असू शकेल, पण तुम्हाला त्यातलं किती स्वतःला येतं आणि तुमची डिपेंडन्सी दुसऱ्या गुणावर तरी किती आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. चौथी गोष्ट आहे तुमचा स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट आहे की नाही. एक लक्षात घ्या, कुठलाही बिझनेस करणं म्हणजे एखादी समस्या सोडवणं आहे. लोक तुम्हाला तेव्हाच पैसे देतील जेव्हा तुम्ही त्यांचं खरं दुखणं समजावून घेताय आणि त्यावरती काहीतरी उपाय देताय. बरोबर आहे? त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंडसेट तुमचा स्वतःचा असणं हा बिझनेस मोठा होण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतरची पाचवी गोष्ट आहे जी अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, युनिट इकॉनॉमिक्स. म्हणजे काय की तुम्ही बनवत असलेल्या एका प्रोडक्टवर ऍक्च्युली खर्च तुमचा किती होतो वर्सेस ते प्रोडक्ट किती रुपयाला विकलं जातं, प्रॉफिट मार्जिन काय आहे, ब्रेक इव्हन कधी होईल. आपण या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. पण युनिट इकॉनॉमिक्स हा अत्यंत महत्वाचा भाग आहे जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस प्लॅन बनवताय तेव्हा. त्यानंतर आहे मिनिमम व्हायबल प्रोडक्ट म्हणजे MVP. जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट बनवून सुरुवात करायची असेल किंवा एखाद्या सर्व्हिसची सुरुवात करायची असेल तर एकदमच संपूर्ण सर्व्हिसेस लॉन्च न करता किंवा एकदमच संपूर्ण प्रोडक्ट लॉन्च न करता त्याचं एखादं छोटं व्हर्जन तुम्ही तयार करा आणि ते आजूबाजूच्या लोकांबरोबर किंवा तुमच्या प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर्स बरोबर पहिल्यांदा त्याची ट्रायल करा, त्याची चाचणी करा आणि त्यावरून प्रतिक्रिया घेऊन त्याचा फीडबॅक घेऊन त्यानुसार ऍक्च्युअल प्रोडक्ट बनवायला घ्या. पहिल्याच दिवशी तुम्ही पूर्ण प्रोडक्ट बनवायला घेतलात आणि जर तुमच्या लक्षात आलं की नंतर तुमच्या लक्षात आलं की लोकांची गरज थोडीशी वेगळी आहे, तर तुम्हाला पुन्हा सगळे एफर्ट्स पहिल्यापासून घ्यावे लागतील आणि त्याच्यामध्ये तुमचे बरेच पैसे आणि वेळ खर्च होणार आहे. त्यानंतर आहे फिनान्शियल बॅकअप म्हणजे पैशांची तरतूद. पहिल्या
6 ते 12 महिन्यांमध्ये कुठलंही प्रॉफिट मिळणार नाही असा विचार करून तरीही टिकून राहण्या इतके पैसे तुमच्याकडे आहेत का, हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा शोधणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याची तयारी करणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर आहे लीगल आणि कंप्लायन्स. म्हणजे तुम्ही जर फूड बिझनेसमध्ये असाल तर फूड लायसन्सेस तुमचे आहेत का, तुम्हाला जीएसटी लागणार आहे का, तुमच्या कंपनीचं पॅन लागणार आहे का, कंपनी रजिस्ट्रेशन तुम्ही करताय का, कुठल्या टाईपची कंपनी तुम्ही रजिस्टर करताय, अजून कुठले परवाने म्हणजे लायसन्सेस काही लागणार आहेत का, हे सगळं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ती म्हणजे बिझनेसची शिस्त आणि बिझनेसची मानसिकता. म्हणजे आज एखादा सेल आपला म्हणण्याप्रमाणे नाही झाला किंवा तुम्ही ठरवलेले टार्गेट्स ठरवलेल्या वेळेमध्ये पूर्ण नाही झाले, तर आता आपल्या आयुष्यात काही होऊ शकणार नाही, अशा पद्धतीची मानसिकता लगेच तुमची होते का? जर तसं होत असेल तर ही मानसिकता बिझनेससाठी अत्यंत घातक आहे. व्यवसायामध्ये शिस्त, वेळेचं व्यवस्थापन आणि डेटा ड्रिव्हन डिसिजन्स घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे तशा पद्धतीचा विचार करण्याची तुमच्यामध्ये कुवत आहे की नाही, हे तुमचा बिझनेस डेव्हलप करताना खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मला काहीतरी स्वतःच करायचंय या फक्त भावनेवरती बिझनेस चालू केला तर तो फार काळ टिकत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. भावनेच्या भरात घेतलेले व्यावसायिक निर्णय हे व्यक्तिगत नुकसान तर करतातच, पण त्याचबरोबर कुटुंबियांवरती सुद्धा आर्थिक भार निर्माण करतात. तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावू शकता. त्यामुळे चुकीचे बिझनेस करण्याची किंमत खूप मोठी आहे, हे लक्षात घ्या. लोक म्हणतात की पॅशन फॉलो करा. मी तर असं म्हणतो की नुसती पॅशन फॉलो करू नका. पॅशनला एक प्रॅक्टिकल स्ट्रक्चर द्या, भान ठेवून नियोजन करा आणि मग बेभान होऊन ते अंमलात आणा. बिझनेसमध्ये पडू नका, बिझनेसमध्ये ठामपणे उभे राहा. त्यामुळे यापुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपण काहीतरी करायला हवं, आपण बिझनेस करायला हवा, तेव्हा नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारा की बिझनेस करण्यासाठी मी फक्त उत्साहित आहे की बिझनेस करण्यासाठी मी तयार आहे. उत्साह ही पहिली पायरी आहे, पण यशस्वी व्यवसायासाठी कष्ट, शिस्त आणि अभ्यास याची अत्यंत गरज आहे. जर हा व्हिडिओ बघून तुम्हाला एखादा नवीन दृष्टिकोन मिळाला असेल, बिझनेस करण्याबद्दल एक नवीन ऊर्जा तुम्हाला मिळाली असेल, तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये वापरलेला स्लाइड्स आणि मटेरियल जर प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये हवं असेल, म्हणजे ते तुम्ही प्रिंट करून तुम्हाला वेळ असेल तेव्हा वाचू शकाल, तर खालील कमेंटमध्ये तुमचा ईमेल ऍड्रेस मला द्या, म्हणजे आम्ही तुम्हाला हे मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट पाठवून देऊ. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला आमच्या ईमेल ऍड्रेसवर कॉन्टॅक्ट करू शकता, info.marathsm@gmail.com. तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्र मैत्रिणी, तुमची मुलं किंवा आणि कोणीही असे जे बिझनेस करू इच्छित आहेत, असे कोणी असतील तर त्यांच्याबरोबर हा आमचा व्हिडिओ जरूर शेअर करा. याचबरोबर पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण अजून खोलात जाऊन बिझनेस प्लॅनिंग बद्दल, रिस्क मॅनेजमेंट बद्दल आणि स्केलेबिलिटी बद्दल बोलणार आहे. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत यशस्वी भव.